श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुमचा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. श्रावणाचा दुसरा सोमवार आणि एकादशीचा पवित्र योग जोडून आलाय. होय, 24 ऑगस्टला एकाच दिवशी महादेवांची शिवपूजा आणि भगवान विष्णूंची उपासना करण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळते आहे. पण या दिवशी शिवमुठीत नेमकं कोणते तीळ व्हायचे, शिवपूजा आणि विष्णुपूजा कशी करायची आहे, एकादशीचं व्रत कसं पाळायचं आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत, नेमकं काय करावं या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओ जाणून घेऊया. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण पुत्रदा एकादशी दुसऱ्या श्रावणी सोमवारी आहे, पण एक समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. श्रावण पुत्रदा एकादशी बाबत 23 आणि 24 ऑगस्ट अशा दोन्ही तारखा पाहायला मिळतात. एकादशी तिथी 23 ऑगस्टच्या मध्यरात्री 2 वाजता सुरू होऊन 24 ऑगस्टच्या पहाटे समाप्त होत असल्याने पंचांगणातील उदय तिथीचा विचार केल्यास 24 ऑगस्ट रोजी सोमवारी एकादशी व्रतासाठी ग्राह्य धरता येत आहे. त्यामुळे गृहस्थांनी 24 ऑगस्टला एकादशीचं व्रत करून द्वादशीला म्हणजे 25 ऑगस्टला योग्य वेळी पारण करावं असं सांगितलं जाते. मात्र एकादशी व्रताच्या तारखेबाबत स्मार्त, वैष्णव आणि स्थानिक पंचांगानुसार काही फरक असू शकतो. त्यामुळे अंतिम निर्णय आपल्या स्थानिक पंचांगातील पंचांगण आहे त्यातील व्रत तिथी आणि सूर्योदयाच्या वेळेनुसार घ्यावा असं सांगितलं जाते. आता उदय तिथीनुसार 24 ऑगस्ट रोजी सोमवारीच पुत्रदा एकादशीचं व्रत करता येऊ शकतं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला पारण करावं असंही सांगितलं जाते. आता दुसऱ्या श्रावणी सोमवारी एकादशी सुद्धा आहे, तर नेमकं काय करावं? या दिवशी सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावी, घरातील देवघर स्वच्छ करून प्रथम श्री गणेशाचं स्मरण करून पूजा करावी. त्यानंतर भगवान शिवाची पूजा करावी, शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा, बेलपत्र आणि तिळ अर्पण करावे. श्रावणाचा हा दुसरा सोमवार आहे म्हणून शिवमूठ तीळ आहे. शिवमूठ मध्ये नेमके कोणते तीळ व्हावेत? काळे तीळ व्हावेत की पांढरे तीळ व्हावेत की लाल तीळ व्हावेत की प्रत्येक तिळाचं धार्मिक महत्व काय आहे आणि कोणत्या मनोकामनेसाठी कोणते तीळ अर्पण करावेत याबाबत आपण सविस्तर माहिती बघूया. शिवमुठीला आपल्या कुलाचारानुसार आणि स्थानिक परंपरेनुसार पांढरे तीळ वापरणं योग्य मानलं जातं. शिवमुठीला तीळ अर्पण करताना ओम नमः शिवाय या शिव पंचाक्षरी मंत्राचा आवर्जून जप करावा. शिवाय महादेवांची पूजा करताना बेलपत्र आपण वाहतो. बेलपत्र स्वच्छ धुवून त्यावर चंदन लावून शिवलिंगावर या दिवशी अर्पण करावं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. अनेक जण 108 बेलपत्र वाहतात, त्यानुसार आपण ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत 108 बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करू शकता. आता एकादशी असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचं स्मरण करून तुळशीपत्र अर्पण करावं. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करावा किंवा विष्णू सहस्रनाम, विष्णू स्तोत्र किंवा रामनाम यांचा जप करावा. भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान महादेव यांच्यात भेद न मानता दोघांचीही भक्ती या दिवशी करणं सुंदर आध्यात्मिक साधना मानली जाते. आता एकादशीचं व्रत या दिवशी कसं करावं? कारण श्रावणाचा दुसरा सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारचे उपवासही आपण करतो, तर आपल्या प्रकृतीनुसार व्रताचा प्रकार ठरवून घ्यावा. जसे एकादशीचे व्रत निर्जल व्रत करू शकता, फळाहार व्रत करू शकता, उपवासाचे सात्विक पदार्थ खाऊन सुद्धा व्रत केलं जाऊ शकतं. दिवसभर शक्य तितकं विष्णू नामस्मरण करावं, भगवान शिवाचं नामस्मरण करावं आणि सात्विक विचार ठेवावे. मात्र या दिवशी काही गोष्टी करणं टाळावं. एकादशीच्या व्रतात सर्वसाधारणपणे तांदूळ आणि धान्याचे पदार्थ टाळले जातात. मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ या दिवशी अजिबात सेवन करू नये. जास्त तेलकट किंवा जड पदार्थ सुद्धा खाऊ नये. राग, भांडण, अपशब्द आणि नकारात्मक विचार टाळण्याचा प्रयत्न करावा. व्रताच्या नावाखाली शरीराला त्रास होईल इतका उपवास अजिबात करू नये. मधुमेह, गर्भावस्था, आजार आणि औषधं सुरू असतील तर कठोर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्यावा. नाहीतरी चालेल, फक्त मनापासून भगवान श्रीहरी विष्णूचं नामस्मरण करावं.
भगवान शिवाचं ध्यान करावं. सोबतच या दिवशी संध्याकाळी तशीच पूजा करावी. संध्याकाळी पुन्हा देवासमोर दिवा लावावा. ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन्ही मंत्राचाही जप आपण या दिवशी करू शकता. शक्य असल्यास शिव मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं आणि विष्णू मंदिरातही दर्शन घ्यावं. आता या एकादशीचं व्रत पारणं कसं करावं? श्रावणी सोमवारचाही उपवास असेल तर एकादशीचं व्रत द्वादशीच्या दिवशी योग्य पारणं काळात सोडणं योग्य मानलं जातं. पारणाची अचूक वेळ, स्थान आणि पंचांगानुसार बदलत असेल, त्यामुळे त्या दिवसाचे स्थानिक पंचांग पाहून आपण व्रत पारणं करावं. आधी सांगितल्याप्रमाणे श्रावण पुत्रदा एकादशीच्या बाबतीत 23 आणि 24 ऑगस्ट अशा दोन्ही तारखा पाहायला मिळत आहेत. एकादशीची तिथी 23 ऑगस्टच्या मध्यरात्री सुरू होऊन 24 ऑगस्टच्या सकाळी समाप्त होत आहे. मात्र 24 ऑगस्ट सोमवार हा एकादशी व्रतासाठी ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे गृहस्थांनी 24 ऑगस्टला एकादशीचं व्रत करून द्वादशीला म्हणजे 25 ऑगस्टला योग्य वेळी पारणं करावं असं सांगितलं जाते. मग श्रावणातील सोमवारची शिवामूठ सुद्धा आपल्याला आपल्या प्रादेशिक कौटुंबिक परंपरेनुसार सुद्धा बदलू शकते. त्यामुळे तुमच्या घराच्या कुळाचारानुसार वेगळी पद्धत असल्यास तीच प्राधान्याने पाळावी असाही सल्ला दिला जातोय. मग श्रावणी एकादशी सोमवारचं व्रत तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहात हे कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच आध्यात्मिक माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.